मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहात मनोगत यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय आणि विधानसभा निवडणुकीत मात्र दणदणीत पराभव या विरोधी निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं एक दिवसीय निर्धार शिबिर हे काल नाशिकमध्ये पार पडलंय. राज्यातील होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत. या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कालच्या नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या निर्धार शिबिराला हे तसं एक वेगळं आणि वलयांकित असं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यासह इतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाचे अंबादास दानवे, विनायक राऊत हे अनेक मंडळींनी कालच्या निर्धार शिबिरामध्ये ही हजेरी लावली आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रामध्ये अतिशय दयनीय अवस्थेत, गलित गात्र आणि दिशाहीन झालेल्या अवस्थेमध्ये हा पक्ष आज वावरत आहेत. या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी किंबहुना पक्ष संघटनेमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला गेला. वास्तविक कुठल्याही राजकीय पक्षांना आपलं पक्ष संघटना वाढवण्याचं हे नैतिक दायित्व असतं. त्या अनुषंगाने काल नाशिकच्या शिबिराकडे हे पाहिलं गेलं. उद्धव ठाकरेंचं कालचं नाशिकच्या शिबिरातील भाषण हे जसं एकसुरी होतं, तसंच त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंचा तोचपणा हा सातत्याने जाणवला. मात्र उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये आवेशपूर्ण जरी भाषण असलं तरी त्यामध्ये नाविन्यपूर्ण असं उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांच्या पदरामध्ये काहीही टाकलेलं नाही. किंबहुना शिवसैनिकांचे मन पेटतील, शिवसैनिकांमधील असलेली रग ही जागृत होईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये कार्यप्रवण होईल असा अभाव या भाषणामध्ये निश्चितपणाने जाणवला. जनतेने विधानसभा निवडणुकीत सपशेल नाकारले असले तरी उभाटा पक्षाची मंडळी ही सातत्याने विश्वासघातकी राजकारण आणि गद्दारांचं राजकारण या मानसिकतेतून आज मात्र बाहेर यायला तयार नाहीत. किंबहुना खोके गुवाहाटी ही एकसारखी जपमाळ ही अजूनही उभाटा सेनेच्या नेते मंडळींकडून सातत्याने वापरली जाते. वास्तविक राज्यात लोकसभेच्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार या स्वप्नात फक्त मुंडावळ्या बांधण्याच्या तयारीत असलेल्या उद्धवजींना पराभवानंतर ही अजूनही महाराष्ट्रात जमिनीवर हे येता आलेले नाहीत. त्या धक्क्यातून उद्धव ठाकरेंची शिवसेना अजून सावरली दिसत नाहीये. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त 20 आमदार हे उभाटा सेनेचे निवडून आले. महायुतीचे 232च्या आसपास संख्याबळ म्हणजे आमदार हे निवडून आले. तसं महायुतीचं 232चं फिगर ही निश्चितपणाने विस्मयकारक आणि आश्चर्यकारक जरी असली तरी त्यातून मात्र उभाटा सेना सावरली नाहीत. तितकी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील सावरली नाहीत. तशीच अवस्था ही काँग्रेस पक्षाची या ठिकाणी झालेली स्पष्टपणाने दिसते. काँग्रेस पक्षाला आणि शरद पवारांच्या पक्षाला कालच्या विधानसभेच्या निवडणूक निकालांमध्ये जो जबरदस्त धक्का बसलेला आहे, जो हादरा बसलेला आहे, तो देखील अजिबात त्या पक्षाने त्या मानसिकतेतून अजून बाहेर आलेला दिसत नाहीत. मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की त्या तुलनेने काँग्रेस पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष संघटनेमध्ये उभारी देण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतोय. पक्ष संघटनेत मोठा बदल, नेतृत्वाचा बदल हा घडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि भिंगरी लावून फिरत असताना महायुती सरकारची पोलखोल, महायुती सरकारचा पंचनामा हा ज्या तडफेने हर्षवर्धन सपकाळ करतायत त्या तुलनेने मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजिबात करताना दिसत नाहीत. तीच परिस्थिती आज उभाटा नेत्याची या ठिकाणी झालेली अगदी स्पष्टपणाने दिसून येते. हे देखील या ठिकाणी सत्य आहेत. त्याकडे मात्र डोळेझाक करता येणार नाहीत. राजकारण करत असताना अलीकडच्या काळामध्ये राजकारणात 24/7 या पद्धतीने राजकारण करावं लागतं.
शेतातील बाऱ्याला पाणी सोडून गावभर राजकारण करून उनाडक्या करण्याचे राजकारणामध्ये आता दिवस राहिलेले नाहीये. राजकारणामध्ये सातत्याने हे ॲक्शन मोडवर राहावं लागतं. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणाने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. मोदी, शहा आणि फडणवीसांचं नेतृत्व हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे कितपत फलदायी आहेत, हा मात्र भिन्न स्तरावरचा राजकीय चिकित्सेचा हा विषय असू शकतो. परंतु भारतीय जनता पक्षाची आजची असलेली संघटन शैली आणि भारतीय जनता पक्षाची असलेली संघटनात्मक बांधणी ही मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे 24/7 हा नेहमी भाजप इलेक्शन मोडमध्ये असतो. म्हणजे सत्तेसाठी पूर्ण वेळ कार्यरत असलेला भाजप हा देशातील हा एकमेव पक्ष आहे. राजकीय मैदानात लढताना भारतीय जनता पक्षाशी झुंज देण्यासाठी उभाटा पक्षाला व महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्षांना आपले जुने आडाखे आणि जुने पवित्रे आणि जुनी व्यूहरचना ही बदलावी लागेल. तरच भाजपाशी सामना या ठिकाणी करता येऊ शकतो. कारण आजचा भाजप हा जसा अटलजींचा नाही, तो भाजप हा मुरली मनोहर जोशींचा नाही, तो भाजप आज आडवाणींचा देखील नाही. तो भारतीय जनता पक्ष वर्तमान स्थितीमध्ये हा मोदी, शहा आणि योगी आणि फडणवीसांचा भाजप आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. भाजप आजचा हा नेहमी सौदेबाजीचं आणि नफेखोरीचं राजकारण करतो. तेव्हा या नव्या भाजपाशी लढताना उभाटासह सर्वच विरोधी पक्षांना जुने तंत्र आणि जुने मंत्र आणि जुने पवित्रे, जुने आडाखे हे बदलावे लागतील. अमित शहांचा रायगडचा आणि साताऱ्याचा दौरा अलीकडे झालाय. रायगडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू दिले नाहीये. तीच पुनरावृत्ती ही अजितदादांच्या बाबतीत ही मुंबईतील एका कार्यक्रमात झाली. अजितदादांना भाषण न करू देण्याची सल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सलते, ती अजित पवारांना देखील सलते. त्यावर विशेष म्हणजे त्यावर देखील म्हणजे अजितदादांवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने पर्यायाने देवेंद्र फडणवीसांनी एक खास अधिकारी आणि RSSचा एक जबाबदार माणूस हे अजितदादांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले असल्याची दबक्या आवाजातली चर्चा ही मुंबईच्या पातळीवर आहेतच. जी अजितदादांची आज अवस्था आहे, तीच अवस्था आज एकनाथ शिंदेची ही महायुती सरकारमध्ये झालेली आहेतच. प्रचंड ओढाताण आणि असलेला सुप्त संघर्ष हा राज्य सरकारमध्ये दिवसांदिवस वाढतोय. जशा एकनाथ शिंदेच्या फायली ह्या अडवल्या जातात, तशाच फायली ह्या अजितदादांच्या देखील ह्या मुख्यमंत्री कार्यालयातून अडवल्या जातात. पण सत्तेच्या लालसेपोटी ना दादा बोलायला तयार आहे, ना एकनाथ शिंदे बोलायला तयार आहेत. त्याहीपेक्षा एकनाथ शिंदे तरी आपली नाराजी ही भाजप सरकारच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाहीरपणाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे बोलून दाखवतात. परंतु अजितदादांची अवस्था मात्र त्याहीपेक्षा ही वाईट आहे. ते जरी आज सत्तेमध्ये बसले असते तरी अजितदादांची कुंडली आणि एकनाथ शिंदेची कुंडली ही नागपुरातील रेशीमबागेच्या कार्यालयात आहेत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे दबक्या पावलांनी महायुती सरकारमध्ये आज काम करताना दिसत आहेत. रायगडमधील अमित शहांच्या दौऱ्यात तर एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी केल्याच्या ह्या अंतस्थ वर्तुळातून सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेनी अर्थ विभागाच्या फायली ह्या प्रलंबित ठेवल्या जातात. त्या फायली ह्या क्लिअर होत नाहीत, किंबहुना त्याच्यावर सह्या हे उपमुख्यमंत्री अजितदादा करत नाहीत. अशी तक्रार ही गृहमंत्री अमित शहांकडे केल्याचं हे सांगितलं जातंय. त्यामुळे महायुती सरकारमध्ये आज तरी ऑल इज नॉट वेल म्हणजे कुठलीही आलबेल परिस्थिती ही दिसत नाहीये. तिन्ही पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता, त्याचबरोबर अंतर्गत स्पर्धा ही सुरू झालेली दिसते. निवडणुकीच्या काळात हिंदूंच्या नावावर मतं मागितली गेली. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या भावनिक मुद्द्यांचा वापर करून महायुतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र निवडून आल्यानंतर भाजपच्या आश्रयदाते असलेल्या प्रशांत कोरटकरांनी आणि राहुल सोलापूरकरांनी
ज्या पद्धतीने बेताल आणि निर्ढावलेपणाने वक्तव्य केले, त्या वक्तव्यामध्ये तुम्ही जरी राज्य सरकारमध्ये काम करत असला तरी तुम्ही ब्राह्मणांच्या सत्तेमध्ये काम करत आहात हे मात्र विसरू नका. अशी जाहीर धमकी ही इंद्रजित सावंतांना, ही राहुल सोलापूरकरांनी किंबहुना पोरोटकरांनी ही दिल्याचं आपल्याला आठवत असेल. त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने सिद्ध होते की ब्राह्मणांच्या राजसत्तेमध्ये तुम्ही काम करतात. म्हणूनच की काय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे महायुती सरकारमध्ये आक्रमक होताना दिसत नाहीत. त्याही पेक्षा सर्वात दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट ही आहे की राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांच्या विधानावर कुठल्याही मंत्र्यांनी हा आक्षेप घेतलेला नाही, किंबहुना त्याचा साधा निषेध देखील व्यक्त केलेला नाहीये. प्रश्न हा एकट्या कोरटकरांचा किंवा राहुल सोलापूरकरांचा नाहीये, तर त्या आडून राज्य सरकारची मानसिकता ही आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीये. गेल्या 100 दिवसात राज्य सरकारच्या कामातून राज्यातील जनतेने हे देखील अनुभवलेलं आहे. गेल्या 100 दिवसामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर हा हेलकावे खातोय, त्याचा परामर्श मी आता घेणार नाहीये. मुद्दा हा आहे की भाजपशी पुढच्या काळात दोन हात करताना किंबहुना संघर्ष करताना विरोधी पक्षांना देखील सोयीचं राजकारण हे करता येणार नाहीये, किंबहुना करून चालणार नाही. दैनिक सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीरपणाने प्रशंसा करायची, त्यांचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाची भूमिका घेत भारतीय जनता पक्षावर टीका करायची, असे सध्याचं दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचं उभाटाचं धोरण हे दिसतंय. या उभाटाच्या धोरणातून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि भ्रम निर्माण होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये उभाटा सेनेला सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये जाण्याचं प्रमाण आज मोठ्या प्रमाणावर दिसतंय. अगदी काल परवा उभाटा पक्षाच्या उपनेत्या असलेल्या आणि प्रवक्त्या असलेल्या संजय घाडी आणि संजना घाडी या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. संजना घाडींचा आरोप यामागे असा होता की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही विनायक राऊत आणि संजय राऊत चालवतात. अशी जर परिस्थिती सर्वदूर उभाटा सेनेची असेल आणि उभाटा सेनेच्या मांडवात राहून सत्ता भोगलेल्या मंडळींची पावले जर सत्तेसाठी एकनाथ शिंदेच्या किंबहुना भाजपकडे जात असेल, तर उद्धव ठाकरेंना खूप गांभीर्याने विचार करायला या ठिकाणी संधी मिळणार आहेत, किंबहुना विचार करायला लावणारी ही बाब आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर पडावं लागेल. मातोश्रीवर बसून पक्ष संघटना वाढणार नाहीये, तर मातोश्रीच्या बाहेर पडून महाराष्ट्र पायाखाली हा घालावा लागेल. नाशिकच्या निर्धार सभेत एकसारखी 30 भाषणं गद्दाराची, विश्वासघाताची, ही शिमग्याची बोंब मारून आता चालणार नाहीये. भाजपवर टीका करणं एकदम सोपं आहे, पण त्यांच्यासारखी शिस्तबद्ध निवडणूक यंत्रणा उभी करणं हे जोपर्यंत उभाटा सेनेला आणि महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्षांना जमत नाहीत, तोपर्यंत राजकीय मैदानामध्ये भाजपवर संघर्ष करणं, भाजपला टक्कर देणं हे महाराष्ट्रातील सर्वच विरोधी पक्षांना अतिशय अवघड या ठिकाणी आहेतच. तुम्हाला आठवत असेल भाजपच्या संघटनात्मक बांधणी आणि RSSच्या संघाच्या निवडणूक यंत्रणेची सुद्धा शरद पवारांनी अलीकडच्या काळात ही जाहीरपणाने प्रशंसा आणि स्तुती केलेली होती. मित्रांनो, राजकारण कधीच स्थिर नसतं, मात्र त्यावर मात करून पुढे जायचं असेल तर कालानुरूप त्यामध्ये रणनीतीत बदल करावी लागते. नाशिकच्या निर्धार शिबिरात बाळासाहेब ठाकरेंचं भाषण हे A1 या अत्याधुनिक प्रणालीद्वारे ऐकवलं गेलं, परंतु त्या A1 प्रणालीमध्ये कुठेही जिवंतपणा नव्हता. हा पानसटपणा करण्याची कुठलीही आवश्यकता ही उभाटा सेनेला नव्हती. उद्या याच A1 प्रणालीने काँग्रेस समोर जे हिजडे झुकतात ते हिजडे असतात, किंबहुना माझ्या शिवसेनेची मला काँग्रेस होऊ द्यायची नाही, ही भाषणं बाळासाहेब ठाकरेंची जर उद्या A1 प्रणालीद्वारे
एकनाथ शिंदेनी ही दाखवली तर संजय राऊत त्याला काय उत्तर देणार आहेत. असो मित्रांनो, नाशिकच्या उभाटा सेनेच्या निर्धार सभेत निर्धार मेळाव्यात शिवसेनेने काय मिळवलं हे पुढच्या काळात दिसेलच. पण केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या इतिहासातील भाषणांचे दाखले देऊन पुढच्या निवडणुका ह्या जिंकता येणार नाहीये. तर मोदी, शहा आणि फडणवीसांच्या भाजपशी लढण्यासाठी उभाटासह महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्षांना जुने आडाखे, जुने तंत्र आणि जुने सगळे डावपेच बाजूला ठेवून नव्या व्यूहरचनेसह भाजपला हे सामोरं जावं लागणार आहेत, हे मात्र या ठिकाणी नक्की. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.